तुम्हाला विचारतो, लाटा कोणावर निर्माण होतात आणि कोणावर राहतात आणि लय कुठे पावतात? मग हे कळतं आणि परमात्मा कळत नाही. लाटा उत्पन्न होण्याकरता वारा हे निमित्त कारण आहे आणि पाणी उपादान कारण आहे. निमित्त कारण उपादान कारण जसं लाटारूपी कार्य उत्पन्न होतो तसं जगताचं उपादान कारण माया आहे आणि परमात्मा त्याला निमित्त कारण आहे. म्हणून निमित्त कारणावर जगतो का उपादान कारणावर जगतो? तुम्हाला विचारतो, मुलाला आई उपादान कारण, बाप निमित्त कारण. कारण काय? कार्य उपादानावर जगतो, निमित्त कारणावर जगत नाही. मुलगा आईला पितो का बापाला पितो? आईला. मग कोणावर जगला? उपादान कारणावर जगला. तसं जगत कोणावर राहिलं? उपादान कारण मायावर राहिलं. हे व्यवहारात उपादान कारण निमित्त कारण वेगळं. बाप निमित्त कारण, आई उपादान कारण आहे. म्हण परमार्थ क्षेत्रात तोच उपादान कारण, तोच निमित्त कारण. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ